नमस्कार प्रेक्षकांनो, मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मित्रांनो, नुकताच शिवा मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय, जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेला अतिशय वाईटरित्या ट्रोल केलं आहे. शिवा या मालिकेतील आशू प्रचंड डोक्यात जात असून त्याला मालिकेतून हकलून द्या अशी मागणी करताना प्रेक्षक दिसत आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये आशूच्या ऑफिसमध्ये बोर्ड मेंबरची मीटिंग आहे. आशूचे वडील रामभाऊ शिवाची इतर लोक ना त्या आपल्या बोर्डवर मेंबर म्हणून हे करून देतात. बोर्ड मीटिंगमध्ये कामगारांच्या कामाच्या तासांबद्दल चर्चा होत असल्याचं पाहायला मिळते. तेव्हा आशू व शिवा हे दोघेही आपापले म्हणणे प्रस्ताव जे आहेत ते मीटिंगमध्ये मांडतात. मात्र दोघांचेही प्रस्ताव परस्पराविरोधी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातीलच शिवाच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. हे पाहिल्यानंतर आशू हा प्रचंड चिडतो आणि तो शिवाला म्हणतो, तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस? त्यावर जे आहे ते शिवा म्हणते की कारण मी इथली मेंबर आहे म्हणून मी हे सर्व बोलले. असं समज त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच ऑफिसमधील इतर कर्मचारी तिथे येतात आणि आशूला म्हणतात की साहेब, शिवा बरोबर म्हणत आहे. पुढे या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळते की आशू हा एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा त्याची आई सीताई व बहीण तिथे येतात. सीताई त्याला म्हणते की आशू, आज काय झालं हे आम्हाला कळालं आहे. हे नातं तुटलंय आणि याचा शेवटही धागाही तू तोडून टाक. आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता संताप व्यक्त करताना दिसत आहे. मालिकेतील आशू हा नुसता त्याची आई सीताई व बहीण कीर्ती यांचं ऐकताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटले की आशू म्हणजे एक नंबरचा बैल आहे. झी मराठीवरचे सर्व नालायक इतके बिंडोक कसे दाखवले आहे. तिकडे तो तुला शिकवेन चांगलाच धडामधील अधिपती पण तसाच आहे. अतिशय घाण मालिका होत चालली आहे. झी मराठीच्या सर्व मालिका फालतू आहे. हा आशू अतिशय बिंडोक दाखवला आहे. झी मराठीवरचे सर्वच नायक असे मूर्ख का दाखवतात? हा आशू पण डोक्यात जात आहे. याला मालिकेतून हकलून द्या, नाहीतर तुमची ही मालिका बंद करा आणि आम्हाला हे पाहण्यात काही इंटरेस्ट नाही, अशी प्रतिक्रिया प्रेक्षक मालिकेला देताना दिसून येत आहे.